नमस्कार. नमस्कार. आज आपण सचिन भोसले यांच्या डाळिंबीच्या प्लॉटवरती आलेलो आहे. तर सचिन भोसले यांनी नेटसर्फ कंपनीचे जे प्रोडक्ट वापरलेले आहेत ते प्रोडक्टबद्दलची माहिती स्वतः सचिन भोसले यांच्याकडून ऐकूया. नमस्कार सचिन भोसले साहेब. नमस्कार सर. तर आपण नेटसर्फ कंपनीचे जे प्रोडक्ट वापरलेत त्याच्याबद्दल आम्हाला सविस्तर माहिती पाहिजे. ते प्रोडक्ट कोणकोणते वापरलेत तुम्ही आणि कोणकोणत्या स्टेजला वापरलेत? नेटसर्फ कंपनी प्रोडक्ट NPK शेत आणि स्टेमब्रेज आणि बायो 95. अच्छा, म्हणजे टोटल प्रोडक्ट तुम्ही वापरलेले आहेत. प्रोडक्ट वापरतो. बरं, डाळिंब क्षेत्र तुम्ही कधीपासून करताय? आता सध्या माझ्याकडे एक 5 ते 6 वर्षापासून मी डाळिंब क्षेत्र चालू केलेलं. 6 वर्षापासून तुम्ही डाळिंब क्षेत्र करताय. आता जो सध्याचा प्लॉट आहे हा किती एकराचा आहे? हा 1 एकराचा प्लॉट आहे. 1 एकराचा आहे. टोटल झाडे किती आहे तुमच्या एकरामध्ये? 450. 450. नेटसर्फ कंपनीचं जे प्रोडक्ट आहे हे तुम्ही किती वर्षापासून वापरताय? 4 वर्षापासून. 4 वर्षापासून वापरताय. 4 वर्षाच्या अगोदर जे तुम्ही उत्पादन घेत होता त्याच्यामध्ये आणि जैविक प्रोडक्ट जे नेटसर्फ कंपनीचे वापरलेत त्याच्यामध्ये तुम्हाला काय डिफरन्स जाणून येतो? जे रासायनिक मध्ये वापरतो रासायनिक मध्येपेक्षा जैविक मध्ये मला 50% फरक जाणवला जैविक मध्ये. आणि रासायनिक मध्ये जी माझी झाडं वगैरे जात होती आणि जी झाडावरती डिफिशियन्सी येत होती त्याच्यामुळे मला नेटसर्फ कंपनीचे औषध वापरल्यापासून चांगला फरक पडला. म्हणजे तुम्ही जे पहिले नेटसर्फ कंपनी प्रोडक्ट वापरण्याच्या अगोदर रासायनिक पद्धतीने शेती करत होता पण त्यातून तुम्हाला जे नुकसान होत होती की जसं झाडाची जळ होत होती आणि उत्पादन कमी होत होतं. पण आता जे तुम्ही नेटसर्फ कंपनीचे जे प्रोडक्ट वापरताय त्याच्यापासून तुम्हाला उत्पादनाची वाढ झाली आणि 50 ते 60% आसपास जसं तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे. आणि झाडांची ग्रोथ वगैरे चांगली झाली. कळीच्या अवस्थेमध्ये काय प्रॉडक्ट वापरले तुम्ही आपल्याकडे? कळीच्या अवस्थेमध्ये मी झाडाची पानगळ केल्यानंतर ज्यावेळेस बागाची आपली फुटण्याचा कालावधी असतो त्यावेळेस मी स्टेमब्रेजची प्रथम आणि बायो 95 फवारणी केली. स्टीमरीज वापरल्यामुळे काय तुम्हाला रिझल्ट जाणवतो? आता सध्या बागेमध्ये काय फरक जाणवतो? टेम्परेचर वापरल्यामुळे असा फरक जाणवला की झाडाची चौकी ही चांगली फुलते, चांगल्या प्रकारे फुलते आणि झाडाची पानं आणि झाडाची जी काळोखी ती चांगल्या प्रकारे राहते. अजून काय त्याच्यामध्ये कळीमध्ये तुम्हाला काय जाणवलं? कळी लांब सडक निघते आणि मेन म्हणजे जास्त जे मायक्रोन्यूटन वगैरे जास्त आपण जे वापरतो रासायनिक मधून ते टेम्परेचर मधून जास्त प्रकारे याच्यामधून तुम्हाला असं नेटसर्फचे प्रोडक्ट वापरल्यामुळे मधमाशीला काय फरक इफेक्ट जाणवतो? मधमाशीला इफेक्ट काही जाणवत नाही. जे नेटसर्फचे प्रोडक्ट वापरल्यापासून मधमाशी ही जास्त प्रकारे बागेत येते आणि प्रमाणात वाढते आणि अजूनही सेटिंग झाली माझी बाग तरी मधमाशी या बागेतून जाईना. बरं, म्हणजे आणि स्टीमरीज खालून वापरलंय का आपण? खालून वापरल्यामुळे स्टेमब्रेज मी खालून वापरलंय. 1.5 लिटर मी खालून सोडले आतापर्यंत. त्याचबरोबर NPK शेती खालून तुम्ही खालून चालूच आहे. त्याच्यामुळे काय तुम्हाला फरक वाटतो? स्टेमब्रेज खालून वापरल्यापासून माझी गांडुळाची झाडांच्या मुळात पांढरी मळी जास्त वाढली आणि गांडुळाची क्षमता जे आपण NPK वगैरे वापरतोय जे मी खालून फक्त सेंद्रिय म्हणजे शेणखतच फक्त मी खालून शेणखत आणि स्लरी फक्त मला वाटतं करतात. प्रत्येक झाडाला मी 15 किलो या प्रकारे शेणखत टाकलेलं आहे. आणि जी NPK ज्यावेळेस वापरलं त्यावेळेस जी आपण जी खाली शेणखत वगैरे हे केलंय ते अपटेक करायचं काम करते NPK. म्हणजे साहेब जरा थोडंसं हे करा, तिथं आपल्याला मुळी चेक करता येईल किंवा गांडूळ वगैरे आहेत का बघा. गांडूळ आहे त्याच्यामध्ये. हातामध्ये घेऊन दाखवा ते गांडूळ. पांढरी मुळी कुठं आहे बघा. हे बघा, ही मुळ्याची जी क्षमता आहे चांगल्या पद्धतीनं वाढ झालेली आहे. पांढरी मुळी ज्याला आपण म्हणतो ती पांढरी मुळीची चांगल्या पद्धतीची वाढ झालेली आहे आणि जमीन भुसभुशीत झालेली आहे पूर्णपणे. गांडुळे संख्या बघूया आपण. गांडूळ आहेत त्यांच्या क्षेत्रात तयार झालेत का? दुसरीकडे चेक करा जरा. वापशावर रान असेल तिथं तुमच्या लक्षात येईल गांडूळ आहेत की नाही. इकडं ना गांडूळ वाढले. हातामध्ये द्या. हे बघा, यांनी NPK आणि शेत वापरल्यामुळे यांच्या जमिनीमध्ये गांडुळाची संख्या सुद्धा वाढ झालेली आहे. त्याचबरोबर पांढरी मुळी सुद्धा आपण इथं बघूया. चांगल्या प्रकारे पांढऱ्या मुळीची वाढ इथं झालेली तुम्हाला दिसेल. त्याचबरोबर हे वापरल्यामुळं मुळीवरच्या गाठी सुद्धा नोमॅटोडला चांगला फरक पडतो. कारण नत्र जे आहे आपलं N याच्यामुळे नायट्रोजन सोल्युबलायझेशन झाल्यामुळं निमॅटोडचा प्रॉब्लेम येत नाही.
त्याचबरोबर स्टीमरीच वापरल्यामुळं तुम्हाला किती टक्के उत्पन्नात वाढ झाल्यासारखं वाटतं? कारण पाठीमागच्या 4 वर्षापासून वापरता म्हणजे पाठीमागच्या 4 वर्षापासून पेक्षा जसं मी 4 वर्षापासून जी स्टेमरेज वापरतोय, स्टेमरेज NPK आणि बायो 95 जे आपले नेटसर्फ कंपनीचे प्रॉडक्ट आहेत, तेव्हापासून मला 50% चांगलं उत्पन्नात फरक पडला. 50% म्हणजे 50% ग्रोथ झाल्यासारखं तुम्हाला वाटतं म्हणजे पहिल्या उत्पन्नापेक्षा 50% म्हणजे. त्याचबरोबर बायो 95 जो आपला प्रॉडक्ट आहे तो वापरल्यामुळे काय तुम्हाला बेनिफिट त्याचा फायदा झाला हे तुम्ही सांगू जे शकता? आपण कीटकनाशक बुरशीनाशक जे वापरतो त्याचं खाली औषधाच्या बॅलरमध्ये जी राळ आहे ती राळ राहत नाही आणि जिथं आपण स्प्रे करतो तिथून ते सर्क्युलेट करायचं काम करते. बरोबर, म्हणजे चांगल्या प्रकारे पसरवण्याचं काम करते. पाण्याचा पीएच वगैरे व्यवस्थित बॅलन्स करायचं काम करते. त्याच्यामुळे कीटकनाशकांचा खर्च कमी होतो, 25 ते 30% कमी होतं. बरोबर. त्याचबरोबर इंटेक वापरल्यामुळे तुमचं थ्रिप्स आणि मधमाशी ह्या दोन्ही गोष्टी कव्हर झाल्या का? झाली. बरोबर, म्हणजे इंटेक वापरल्यामुळे गॅरंटेड थ्रिप्सचा मरते आणि मधमाशी सुद्धा यायला मदत होते कारण त्याच्यामध्ये गोडवास आहे. बरोबर. त्याचबरोबर आता तुम्ही हे सर्व प्रॉडक्ट वापरल्यामुळे समाधानी आहे का? हो, पूर्ण समाधान आहे. आणि इथून पुढे माझी शेतकऱ्याला एक सांगायची नम्र विनंती आहे की शेतकऱ्यांनी नेटसर्फ कंपनीचे प्रॉडक्ट हे 100% नाही पण 75% तर कमीत कमी वापराल. का तर काही शेतकऱ्याचा असा विश्वास आहे की रासायनिक शिवाय बागा येत नाहीत, जैविक काहीतरीच आहे. पण जैविक हे जैविकच आहे आणि जैविकमुळे मेन म्हणजे जो आपला प्रॉब्लेम म्हणजे झाडं जाणं, झाडावरची डिफिशियन्सी हे प्रॉब्लेम व्यवस्थित कंटेन करते जैविक. म्हणजे उत्पन्नात तर वाढ होते, उत्पादन खर्चात बचत होते, त्याचबरोबर जमिनीचा पोत सुद्धा सुधारायला हळूहळू मदत होते. आज आता उन्हाळा असून एवढा कडक तर तुम्हाला इथं बागेमध्ये ट्रेस वगैरे जाणवतो? काही जाणवत नाही. एवढा उन्हाळा असून सुद्धा माझ्या बागावरती चकाकी आणि 90 चालू आहे बघा. पाणी दररोज 2.5 तास पाणी. आपण सगळीकडे सारख्या प्रकारचं सेटिंग वगैरे आहे का? हा, ठीक आहे. भोसले साहेब, तुमच्या बागावरती साधारणपणे आता किती फळाचं सेटिंग आहे? 85 ते 90 आहे. 85 ते 90% हा जो प्लॉट आहे सेटिंग आहे तुमचं? सर, हा जो प्लॉट आहे हा 4 वर्षाचा प्लॉट आहे आणि हा पहिल्या वर्षाचा. पहिल्या वर्षाच्या म्हणजे तुम्ही आता गेले 4 वर्ष झाल्यावर मी पहिल्या वर्ष सुद्धा तुमचं चांगल्या पद्धतीने आलेलं आहे. चांगल्या पद्धतीने. आता हे आपण बघू यांची फळाची जी क्वालिटी बनलेली आहे, एक तर फळं लांब सडक झालेले आहेत आणि पूर्ण खोडाला फळ आणि पूर्ण खोडाला काडीला फळ आहे ती चांगली. आणि किती दिवसाचा प्लॉट आहे आता सध्या चालू? मधमाशी बागेमध्ये अशी फिरते चांगल्या प्रकारे फिरते आणि स्टेमरेज वापरल्यापासून अजून ही कळी निघायला जास्त उत्तेजना चालू आहे झाडाची. म्हणजे अजून कळी निघायची प्रक्रिया चालू झाली. त्याला नको असेल तरी जास्त कळी निघते. किती दिवसाचा तुमचा प्लॉट आहे? किती दिवस झाले एप्रिल मारून याला? 9 फेब्रुवारीला मी इथरेल मारलेला. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल म्हणजे 2 महिने झाले तुमची जवळजवळ. तुम्ही 2 महिन्यामध्ये तुमच्या फळाची जी सायझिंग आहे कमीत कमी 70 ते 80 ग्रामचा आहे. हो. एवढी जर ग्रोथ चांगली होत असेल तर काय वाटतं प्रोडक्ट तुम्ही वापरल्याबद्दल? मी सर या प्रोडक्ट म्हणजे प्रोडक्ट जे आहे हे चांगल्या प्रकारे आणि बाकी शेतकऱ्यांना सुद्धा मी सांगू इच्छितो की त्यांनी हे प्रॉडक्ट वापरावे. वापरले. धन्यवाद. ठीक आहे. नमस्कार सर. नमस्कार.